बीडच्या दोन विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत कमी मार्क मिळतात म्हणून ते थेट हायकोर्टात जातात. तिथे सुनावणी पार पडते आणि आता कोर्टानं थेट या दोन्ही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कोर्टात मागून घेतलेल्या आहेत. नीट परीक्षेतील गोंधळ आणि पेपर फुटीमुळे एकीकडे देशभरात तरुण रस्त्यावर उतरलेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. तिथं लाठीचार्ज सुद्धा झालेला आहे. आणि इकडे मराठवाड्यात नीटमध्ये कमी मार्क पडल्यामुळे दोन विद्यार्थी थेट कोर्टात गेलेत. एनटीएने घाईघाईत नीटची पुनर्परीक्षा घेतली आणि 16 जुलैला निकाल जाहीर झाले. पण या निकालातही पुन्हा गोंधळ असल्याचे आरोप झाले. बीडच्या एका तरुणाला आन्सर की मध्ये 522 गुण दाखवत होते, पण इकडे निकालात त्याला फक्त 95 गुण मिळाले. त्यामुळे हा पठ्ठ्या थेट कोर्टात गेला आणि आता कोर्टानं एनटीएला दणका दिला. नेमकं काय घडलंय सगळं सविस्तर सांगतो. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. नीटचा पेपर फुटल्यानंतर देशभरात वातावरण तापलं. विद्यार्थी पालकांच्या संतापानंतर नीटची फेरपरीक्षा घेण्यात आली. या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला 16 जुलैला. पण या पुनर्निकालातही विद्यार्थ्यांवरच्या अन्यायाची मालिका मात्र थांबलेली नाहीये. बीडमधल्या एका विद्यार्थ्यासोबत असंच झालेलं आहे. सोहम गवते या विद्यार्थ्यानं नीटची परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर एनटीएनं प्रसिद्ध केलेल्या आन्सर की मध्ये त्यानं स्वतःची OMR शीट तपासली. सोहमला 522 गुण तिथे दिसले. अशी संपूर्ण त्याला खात्री होती आपल्या मार्कांवर. पण 16 जुलैला निकाल आला आणि तिथं त्याला फक्त 95 गुण मिळाले. असाच एक धक्कादायक प्रकार घडला बीडच्या एका विद्यार्थिनीसोबत. आन्सर की नुसार तिला 702 पेक्षा जास्त गुण मिळणं अपेक्षित होतं, पण तिला स्कोर कार्डवर फक्त 87 गुण मिळालेले आहेत. या निकालानंतर विद्यार्थ्यांना धक्का बसला. या दोन्ही विद्यार्थ्यांनी हे प्रकरण थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठात घेऊन गेले. या प्रकरणात आता 23 जुलैला सुनावणी सुद्धा पार पडली. या सुनावणीत न्यायालयानं एनटीएला म्हणजेच ही परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीलाच दणका दिलेला आहे. या विद्यार्थ्यांना ज्यावर परीक्षा दिली त्या मूळ उत्तरपत्रिकाच न्यायालयानं कोर्टात तिथं घेऊन यायला सांगितलेल्या आहेत. न्यायालयानं एनटीएला हे निर्देश दिल्यानंतर याची सध्या मोठी चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे आता या उत्तरपत्रिका न्यायालयात आल्यानंतर नेमकं काय होतं, तिथे कोर्ट त्यावर काय सुनावणी करतं, त्या पुन्हा तपासल्या जाणार का, यावर सगळ्यांचं लक्ष आहे. याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट महेंद्र पंडितराव गंडले त्यांनी म्हटलंय की न्यायालयाने या गंभीर बाबीची दखल घेतलेली आहे. परीक्षा घेणाऱ्या एनटीएला नोटीस बजावलेली आहे. तसंच संबंधित दोन्ही विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका एका आठवड्याच्या आत त्या न्यायालयात सादर करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. या उत्तरपत्रिका सादर झाल्यानंतर आता पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एकूणच या प्रकरणावर बोलताना सोहमच्या आईने सुद्धा महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हटल्या आहेत की आमच्या मुलानं रात्रंदिवस अभ्यास केलाय. 2-2, 3-3 तास तो फक्त झोपायचा, वेळेवर जेवण करत नव्हता, आजारी असताना अभ्यास करायचा. पण या चुकीच्या निकालानं त्याच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरलेलं आहे. एकूणच या प्रकरणामुळे एनटीएच्या निकालावर आणि नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता उच्च न्यायालयाच्या पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार, या विद्यार्थ्यांच्या पेपरची उत्तरपत्रिकांची जर फेर तपासणी झाली आणि तिथं जर त्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले तर मात्र एनटीएची कुठेतरी गोची होताना पाहायला मिळू शकते. असं हे सगळं छत्रपती संभाजीनगरच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठातलं हे प्रकरण आहे. यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. एकूणच नीट परीक्षा, त्यातला पेपर लीक होणं आणि विद्यार्थ्यांचं रस्त्यावर येणं, या संपूर्ण घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच माहितीसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.